सिखाएंगे उनको मराठी। और आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी विलीनीकरणाची चर्चा। बच्चू कडू यांनी 23 तारखेला घेतली एकनाथ शिंदेंची भेट। प्रहारचं विलीनीकरण करून बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता। एका पत्र्याच्या घरामध्ये राहणाऱ्या महिलेला एकनाथ शिंदेंनी खासदार बनवलं। ते कुणाला उमेदवारी देतील हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळणार नाही। त्यामुळे बच्चू कडू यांना शिवसेनेकडून संधी मिळेल हा अंदाज बांधणं चुकीचं। मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात। एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं। त्यामुळे तो माणूस जादूगर माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। तो माणूस कोणाला एमएलसी देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही। त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे। आज आनंद दिघे असते तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती। आता आनंद दिघे नाहीत, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांचं काम करायला हवं। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये मनसेकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी। सदावर्ते यांचं नामकरण करत सदा रडते अशा आशयाचे बॅनर। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच। नीलम गोरे आणि बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा। मात्र पक्षामधील काही नेत्यांकडून दोघांच्याही नावाला विरोध आहे। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर। म्हसळा नगरपंचायतीमध्ये अपात्र ठरलेले शिवसेनेचे 7 नगरसेवक पुन्हा एकदा पात्र। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये अदिती तटकरे यांना मोठा धक्का। नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। जिल्हाधिकाऱ्यांनी 7ही नगरसेवकांना अपात्र ठरवलं होतं। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यासारखी भारतामध्ये देखील स्थिती आहे। भारतही विनाशाच्या मार्गावरती अशी लोकभावना। वडेट्टीवार यांचं वक्तव्य। ट्रम्प यांच्यावरचा हल्ला हा जशी करणी तशी भरणी। सर्वोच्च पदी असूनही ट्रम्प यांनी प्रत्येक देशाला अशांत केल्याची वडेट्टीवार यांची टीका। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणं हे अयोग्य आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तर राहुल गांधींची शाबासकी मिळवण्यासाठी वडेट्टीवारांचं वक्तव्य। बावनकुळेंचा टोला। तो ट्रंप की बराबरी मोदी जी के साथ करना ये ठीक नहीं है। मुझे लगता है वडेट्टीवार फिर एक बार कांग्रेस पार्टी का पतन करने के लिए और राहुल गांधी को खुश करने के लिए, राहुल गांधी की शाबाशी लेने के लिए, राहुल गांधी को सवेरे उठने के लिए भेजा होगा। थोड़ी शाबाशी मिलेगी इसलिए किया होगा। माजी खासदार संजय निरुपम यांचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र। मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाला 6 महिने ते 1 वर्ष मुदतवाढ द्यावी, संजय निरुपम यांची पत्राच्या माध्यमातून विनंती। डीपीडीसी निधीमधला थोडासा वाटा रिपब्लिकन पक्षाला देखील मिळायला हवा, रामदास आठवले यांची मागणी। या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती। धाराशिवच्या उमरियामध्ये अर्चना पाटील चाकूरकर यांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी लिंगायत समाजाची बॅनरबाजी। चाकूरकरांना विधान परिषदेची संधी हीच खरी शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली असेल, बॅनरवरती उल्लेख। मुंबई महानगरपालिका विमानतळाजवळच्या स्टार श्रेणीमधल्या हॉटेल्ससाठी पार्किंग नियमांमध्ये 50% सवलत देण्याची तयारी। प्रस्ताव नागरी सुधारणा समितीच्या समोर। पालिका पंचतारांकित हॉटेलवरती मेहरबान झाल्याची चर्चा। बोंधू अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। अशोक खरात याला 29 तारखेपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी। विवाहित महिलेवरच्या अत्याचाराच्या प्रकरणी खरातवरती हा गुन्हा दाखल आहे। केईएम रुग्णालयाचं नाव बदललं तर सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं तुम्ही बदलणार आहात का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा सवाल। तर या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करण्याची नार्वेकरांची मागणी। बोंधू मनोहर भोसलेची सोलापूरच्या करमाळ्यामधल्या घोटी इथल्या मठाची जागा पत्नीच्या नावे। घोटी गावामधील एकूण 27 एकर जागा पत्नी रुपाली भोसलेच्या नावे खरेदी करण्यात आली आहे। 27 पैकी 2 एकर जागेमध्ये मठाची इमारत बांधण्यात आली। देशभरामध्ये एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही।
शनिवारी 51.8 लाखांपेक्षा अधिक घरगुती सिलेंडरचं वितरण झालंय. पाईपच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅस पुरवठ्याला पसंती वाढली. कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्वीच्या तुलनेमध्ये 70%, तर एप्रिल महिन्यामध्ये 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित. कर्जत तहसीलदारांच्या आदेशाला ठेकेदारांकडून केराची टोपली. भिवपुरी रोड ते कर्जत रेल्वे स्थानकाच्या दरम्यान कारशेडसाठी भराव टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. ग्रामस्थ आक्रमक झाल्याच्या नंतर तहसीलदारांनी काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलाय. परळ इथल्या केईएमचं कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं नाव करण्याची मागणी मंत्री मंगलप्रभात लोढांनी केली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पहिले ट्रम्प टॉवरचं नाव बदलायला हवं आणि यानंतर इतर गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष घालावं. खासदार संजय राऊत यांची केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्यावरती प्रतिक्रिया. मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचं जे ट्रम्प टॉवर आहे याने भारताला गुलाम केलंय. ट्रम्पने भारताला गुलाम केला हे तर मान्य करतात ना भाजपवाले. ट्रम्पने भारताचं तोंड बंद केलं. अशा ट्रम्प टॉवरचे मालक मंगलप्रभात लोढा आहे. आधी त्या ट्रम्प टॉवरचं नाव लोढांनी बदलावं आणि कालच म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज टॉवर्स करा आणि मग तुम्ही इतर काही ज्या गोष्टी आहेत तुमच्या सोयीच्या त्यात लक्ष घाला. आधी ट्रम्प टॉवरचं नाव बदला. आम्हाला हे गुलामीची प्रतीकं आमच्या मुंबईत नको आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक बघत राहा.